पळून गेले क्रोध काम, अवघा रंग एक झाला. मैफिलींचा काळही आता शॉर्ट झालेला आहे. म्हणजे साधारण एक एक कलाकार 1.5 तास गातो. त्यातही 2 राग मांडले जातात किंवा असं जनरल एक असतं. पण आहे लोकांना अजूनही ते ऐकण्याची आवड आहे. तो पेशन्स कमी जरी झालाय तरी अजूनही शास्त्रीय संगीत ऐकणारा एक उत्तम क्लास आपल्याकडे आहे. नमस्कार, मी शंतनू वेल्हाळ. स्वरसाज स्टुडिओज निर्मित पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या एपिसोडचा आपला विषय आहे शास्त्रीय गायन व संगीत. तर याचसाठी आपल्यासोबत गप्पा मारायला उपस्थित आहे मयुरी अत्रे. मयुरी, तुझं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मयुरीचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर ती एक गायिका आहे आणि शास्त्रीय, उपशास्त्रीय, गझल वगैरे गायन प्रकारात तिचं आजपर्यंतचं काम आपल्याला दिसून येतं. सूर नवा, ध्यास नवा असेल किंवा लिटिल चॅम्प्स असेल, अशा अनेक स्पर्धांमधून ती पुढे आली आहे. तर सुरुवात करताना मयुरी, तू कलाक्षेत्रामध्ये येताना किंवा येण्याचा विचार जेव्हा सुरू केला तेव्हा गायन हेच का निवडलंस किंवा शास्त्रीय गायन? खरं सांगायचं तर जेव्हा मी गायन निवडलं असं होण्यापेक्षा ते झालं. मी खूप लहान होते जेव्हा हे सगळं सुरू झालं. मी 6 वर्षाची असेन तेव्हा माझ्या घरच्यांनी माझी गाण्याची आवड ओळखली. तर ते कशी ओळखली तर मी शाळेत जे आपण बालगीतं किंवा कविता म्हणतो ती मी तालासुरात म्हणायचे असं त्यांच्या लक्षात आलं आणि तो अख्खा वर्ग माझ्या मागे म्हणायचा टीचरऐवजी. अशी गंमत व्हायला लागली. तर मग ते त्यांनी ओळखलं तेव्हा आणि मग तेव्हा इन्सिस्ट केलं शाळेतल्याच त्या टीचरनी की तुम्ही हिला क्लास लावा किंवा शिकायला घाला. हिच्याकडे स्वरज्ञान म्हणजे आहे, हिच्याकडे स्वर आहे, तालात गाऊ शकते. तर मग तेव्हा त्या गुरु वृंदा शिंगणापूरकर यांच्याकडे पहिलं सुरू केलं शिक्षण. आणि तेव्हा थोडी थोडी गाणी, भजनं आणि त्याबरोबर शास्त्रीय संगीत असा तो प्रवास सुरू झाला. एक एक हळूहळू एक एक कन्सेप्ट, राग काय असतात हे त्यांनी मला इंट्रोड्यूस केली. आणि तेव्हा ह्यात करिअर करायचं किंवा हे काही करण्याचं वयच नव्हतं. हळूहळू शास्त्रीय संगीताची ती आवड डेव्हलप झाली आणि डेव्हलप होत गेली, आजही होती. आणि अजूनही मी शास्त्रीय संगीत शिकते. सौ माधुरीताई जाधव यांच्याकडे आज मी 15 वर्ष शास्त्रीय संगीत शिकते आणि मला वाटतं ते चालूच राहील, ते संपणार नाहीये. तर अशी ही सुरुवात खरं तर झाली. तू शिकवतेस सुद्धा, मग त्या क्षेत्राकडे किंवा त्या शिकवण्याकडे कधी वळालीस तू? मागच्या 2-3 वर्षापासूनच मी शिकवायला लागले. माझं MA म्युझिक SNDT मधनं कम्प्लीट झालं. आणि त्याच्या आसपास मला असं लक्षात आलं की आपल्याला आवडतंय शिकवायला आणि मला लहान मुलांची पण आवड आहे. तर आपल्याला जे येतंय म्युझिक हे आपण त्यांना शिकवूया. तर मग असं करून त्यातून, आणि तेव्हा कोविड आणि हे सगळं होतं त्यामुळे ते ऑनलाईन क्लासेस घेण्याचं सुरू झालं. आणि आज आता माझ्याकडे 17-18 जण, काही जण ऑफलाईन आणि मॅक्सिमम जण ऑनलाईन अशी शिकतायत सध्या. त्यांना मी लाईट म्युझिकही शिकवते, शास्त्रीय संगीत शिकवते आणि बाकी त्यांच्याकडनं आवाजाची तयारी अमकं तमकं करून घेते. वा. आता थोडंसं पुढे जाताना म्हणजे शास्त्रीय संगीत आणि गायनाकडे जाताना तर भारतीय शास्त्रीय संगीत आणि भारताबाहेरील संगीत आपण असं म्हणूयात, तर यांची तुलना करण्याचा मोह तर होतो की काय प्रकार आहेत दोन्ही, तर हे ग्रेट का ते ग्रेट वगैरे हे करण्यामध्ये बरेचदा त्याची तुलना होते. तर याबद्दल तुला काय वाटतं किंवा याच्याकडे कसं बघतेस तू? आता तुलना ही होतेच किंवा ज्यात काहीतरी समान आहे अशाच गोष्टींची तुलना होऊ शकते. आणि प्रत्येक गोष्टीला प्रोज आणि कॉन्स हे आहेतच. त्यामुळे खूप तुलना करून हे ग्रेट का ते ग्रेट यापेक्षा आपल्याला काय आवडतंय, तर मला इंडियन क्लासिकल, भारतीय शास्त्रीय संगीत प्रचंड आवडतं. मी त्याच्याकडे ओढली जाते. आणि या संगीताची विशेषताच आहे की क्रिएटिव्हिटी आणि इम्प्रोव्हायझेशन. व्हेरॅज वेस्टर्न क्लासिकलमध्ये तो पीस त्यांचा काही जो ठराविक असतो तो तेवढ्या ऑर्केस्ट्रेशननी तसाच्या तसा वाजणं. म्हणजे आजही ते पीसेस तसेच्या तसे वाजतात आणि त्या साच्यात तितक्याच ऑर्केस्ट्रेशननी तसेच. तर हे त्यांचं जिस्ट आहे. बाहेर आपलं आहे की इम्प्रोवाइज, तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी त्यात कसं वापरता. फ्रीडम आहे का त्या प्रकारात थोडं, म्हणजे आपल्याकडे जेव्हा येतं भारतीय संगीतात? म्हणजे कसं आहे, मी तुला सांगते, एक चौकट आहे पण चौकटीत शिस्त मोडण्याचं फ्रीडम आहे आपल्याला. म्हणजे तू त्या झोन मध्येच खेळ, त्या झोन मध्ये तू कसाही फिर, बट यू डोंट गो आउट ऑफ धिस सर्टन बॉक्स. जे काही नियम आहेत, प्रत्येक रागाचे काही नियम असतात, एका रागाचं चलन असतं, त्या चलनाबाहेर नाही जायचं, पण त्याच्या आतल्या आत तू
थाउजंड्स ऑफ गोष्टी करू शकतोस. ओके, म्हणजे इम्प्रोव्हायझेशनला तेवढा वाव आहे. इम्प्रोव्हायझेशन वरच आहे. म्हणजे क्लासिकल मधल्या ज्या रचना असतात त्या तसं बघायला गेलं तर 2 किंवा 4 ओळींच्या असतात. त्या तास तास कसं गाऊ शकतं कोणी, तर ते इम्प्रोव्हाइज करूनच गायला जातात. राईट. म्हणजे ही त्यातली काय म्हणू आपण त्याला वेगळेपण म्हणजे मुख्य हेच आहे त्यात. ओके, येस. तर सिनेमातील गाणी, आता थोडं त्याच्याकडे जाऊयात की तू सिनेमातले गाणी अनेक गातेस, म्हणजे तुझ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा आम्ही बघत असतो किंवा टीव्ही शोजवर सुद्धा. तर ती गाणी असो किंवा लाईट म्युझिकचा जो उल्लेख केला मगाशी, तर त्या प्रकारचं म्युझिक असो, तर याला शास्त्रीय गायनाचा किंवा संगीताचा बेस असावा तर मग ते फायद्याचं ठरतं. तर याचा फायदा तुला झालाय का किंवा अनुभव आहे का तसा? आता हे वाक्य आपण खरंच खूपदा ऐकतो की शास्त्रीयचा बेस. तर याचा फायदा नक्कीच झालाय, 100% झालाय आणि प्रत्येकालाच तो होतो. आता काय होतं की समजा तुला मॅरेथॉन पळायला जायचंय, तर तू डायरेक्ट उद्या उठून मॅरेथॉन पळायला गेलास तर तू कशी पळशील, आणि जर तू महिनाभर व्यायाम केलास, त्याच्यात रिलेटेड एक्सरसाइजेस केलेस आणि मग तू पळायला गेलास तर नक्कीच तू जास्त त्यात चांगला पळू शकणार आहेस आणि ती मॅरेथॉन व्यवस्थित कम्प्लीट करू शकशील. हे एवढं स्ट्रेट आहे. एवढं स्ट्रेट आहे, एवढं सिम्पल येते की म्हणजे कुठलंही गाणं, आता जनरली आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा आपल्याला त्यातले शब्द कळतात, म्हणजे लेमॅनला म्हणते मी, शब्द कळतात, साधारण त्याचं वर खाली थोडंसं कळतं. बरोबर. पण जर तुम्ही शास्त्रीय संगीत शिकलेला असाल, जर तुम्हाला ते स्वरज्ञान असेल, तर तुम्हाला त्या गाण्याचा ॲड्रेस मिळतो असं मी म्हणू शकते. म्हणजे गुगल मॅप जसा वर्क करतो की इथे हे करायचं, इथे ते करायचं, या गाण्यात आत्ता कुठला स्वर वापरलाय, मी किती वर गेलीये, अगदी कण कुठल्या स्वराचा वापरलाय, याचं अंडरस्टँडिंग येतं आणि ॲक्युरेटली ते गाणं तुम्ही अशा प्रकारे म्हणू शकता. ओके, म्हणजे हे बेस असणं कधी फायद्याचं? नक्कीच फायद्याचं आहे. त्यामुळे जरूर सगळ्यांनी, जर गाण्याची आवड असेल तर शास्त्रीय संगीत शिकावं. त्यात पुढे जायचं का नाही, मी मैफिली करायच्या का राग मांडून, असं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आवडीचा प्रश्न आहे. पण ते जर तुमची ती तयारी असेल, गळा तयार होणं हे त्यात जे असतं की आता साधारण जर साधं जर म्हणायला गेलं तर असं, पण जर शास्त्रीयचा तुमचा बेस असेल तर त्याला एक भरीवपणा येतो, असं एक त्याला एक गोलाई येते बघ. राईट. तर ते आहे. किंवा आता समजा एखादी तान आहे, जन्मभरीच्या, तर आता ही तान काय आहे, ही नुसती ऐकल्यावर तशीच येईल का? पण जर मला त्याचं नोटेशन माहिती आहे तर ती कशी येईल, तर मग मला माहिती आहे की प कुठं आहे, सा कुठं आहे, तर मग मी ते शोधू शकेन आणि मग मी तशा प्रकारे गाऊ शकेन. राईट. ताकद पण तेवढी आहे असं आहे, डेफिनेटली आहे. राईट. थोडंसं आता तू म्हणालीस की तो पाया असेल किंवा तो बेस असेल तर ते उपयोगी ठरतं. तर थोडं रियाजाकडे जाताना, तर आजच्या आपण रश लाईफमध्ये किंवा धकाधकीच्या जीवनात म्हणलो तर रियाजाला तेवढं महत्त्व दिलं जात नाही, आपण असं बघतो बऱ्याच कलाकारांकडनं. पण बरेच कलाकार असे सुद्धा आहेत की जे आधीच्या कलाकारांसारखे 18 तास रियाज करतात. राईट. तर त्याचं महत्त्व कसं जाणून घ्यावं किंवा तुला त्याचा अनुभव आलाय का त्या रियाजाचा? आता माझा रियाज तर मी नाहीच चुकवत, म्हणजे रोज मी 18 तास नाही करत ऑफकोर्स, पण रोजचे जे 1.5, 2, 2.5 तास मी एकदा रियाजाला बसले की किती वेळ जातो माझं मलाच कळत नाही. पण तो वेळ हा रियाजाचाच वेळ. मग तेव्हा मोबाईल बाजूला, सगळं बाजूला, काही नाही, आणि माझ्या घरचेही मला तेव्हा काही डिस्टर्ब करायला येत नाहीत, काही नाही, तेवढं मला सपोर्ट आहे. त्यामुळे आता ऑब्व्हियसली पूर्वीचे लोक ग्रेटच होते, म्हणजे ती सगळीच दिग्गज मंडळी होती. 18 तास रियाज करणं तेव्हा शक्य होतं आणि ते पूर्णपणे त्यातच होते. पण आता तेवढा रियाज होत नाही, कारण की आता जी आपली लाईफस्टाईल बदलली आहे, सगळं खूप स्पीडी झालंय. आणि फक्त एकच करून चालत नाही, तुम्हाला 10 गोष्टी करायच्या. आज तुम्हाला डिग्री घ्यायची आहे, तुम्हाला ग्रॅज्युएट, तुम्हाला काहीतरी जॉबही पाहिजे, तुम्हाला म्युझिकमध्ये जरी करिअर करायचं असेल तरी 10 गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला. होऊ शकतं म्युझिकमध्ये डेफिनेटली व्यवस्थित कमवू शकतो, पण म्हणजे त्यातही अनेक गोष्टी आहेत करायला. सो माझं असं म्हणणं आहे की कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. रोज रियाज हा होणं, मग तो अगदी सकाळी झाला, सकाळच्या वेळेत झाला, जेवढा जास्त होईल तेवढं चांगलंच आहे. पण रोज अर्धा तास, रोज 1 तास हा जरी झाला तरी ते इट इज व्हेरी गुड. कारण की आज आपल्याला, आणि पूर्वी इतर माध्यमं नव्हती बघ, फक्त गुरूंचं जेवढं कानावर पडेल
तेव्हा शिस्तबद्ध खूप होतं आणि गुरु सांगायचंही नाही कुठला राग शिकवतोय मी तुला, किंवा बस जे कानावर पडेल ते गायला लाग असं असायचं. आणि मग तसा तो रियाज करून ते खूप त्यांना डेव्हलप करावं लागायचं. आता असं नाही, आता आपल्याला सांगतात किंवा आपल्याला युट्यूबवर ऐकायलाही 10 गोष्टी अवेलेबल आहेत. लिसनिंग हा सुद्धा एक रियाज आहे. ऑप्शन्स खूप आहेत, माध्यमं खूप झाली आहेत आज आपल्याला. इतरांचं आपण ऐकू शकतो, गिव्ह अँड टेक होऊ शकतं. तर अशा सगळ्या प्रकारे तो रियाज हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो जरूर केला पाहिजे. अगदी पूर्वी इतका झाला तर सोन्याहून पिवळं, पण ही सुद्धा अनेक वेज आहेत ज्या थ्रू तुम्ही रियाज करू शकता आणि वाढवू शकता. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, राईट. त्या दृष्टीने पुढे जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ग्रेट. तर थोडंसं तुझ्या सूर नवा ध्यास नवा किंवा लिटिल चॅम्प्स असेल याकडे वळताना तो अनुभव कसा होता तुझा? खूपच छान अनुभव होता. आता लिटिल चॅम्प्स तेव्हा मी 10च वर्षाची होते. खूपच तेव्हा सगळं नवीन होतं. हे सगळं पहिला रियालिटी शो होता. मुळात इतक्या उच्च दर्जाच्या वादकांबरोबर गायचं हेच एक टास्क असायचं तेव्हा. आणि कुठेही तुम्हाला म्हणजे बिनचूक गायचं. रिहर्सलला सुद्धा असं नाही की बाबा मी माझा पीस बघते मग ते वाजवतील मग मला नाहीच कळलंय, असं नाही. तुम्हाला त्या पॉइंटला उचलायचंय गाणं म्हणजे उचलायचंय, त्या टेम्पोत तुम्हाला कम्प्लीट करायचंय. तर तेव्हा मी जस्ट शिकणं सुरू केलं होतं, त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन होत्या. पण आत्ता जेव्हा मी सूर नवा ध्यास नवा केलं, मागच्या 2022 साली केला मी तो रियालिटी शो, तेव्हा मलाच माझ्यात खूप फरक जाणवला की आता मला गाण्याची नोटेशन्स माहिती आहेत, गाण्याचा भाव तर अर्थात माहिती आहे, कुठे काय करायचं. आणि आणखीन कसं होतं, शास्त्रीय संगीत शिकल्याने गाण्यातलंही थोडंफार इम्प्रोव्हायझेशन आपण करू शकतो. म्हणजे आता लाईट म्युझिकमध्ये खूप परवानगी तुम्हाला नसते, म्हणजे अगदी तुम्ही त्याच्या चालीचं खूप खेळू नाही शकत, पण आधेमध्ये तुम्ही तुमचं इम्प्रोव्हायझेशन जर ॲड करायचं तर शास्त्रीय संगीताचा मला खूप उपयोग झाला. आणि आम्हाला ते महेश काळे सर तिकडे असायचे, ते सांगायचे की तुम्ही गाण्याचा एक्सरे काढा. एक्सरे काढा म्हणजे काय, तर अगदी मायक्रोस्कोपिक लेव्हलवर ती गाण्यातली जागा ऐका, कुठले सूर वापरलेत, कसं घेतलंय, त्याची वळणं काय आहेत, खाली गेलंय वर गेलंय, आवाज कसा लावलाय, अतिशय डिटेल्ड. तर मग हा सगळा अभ्यास म्हणजे माझा थ्रूआउट द इयर्स होत गेला आणि त्यामुळे त्याचा मला ती गाणी सगळी म्हणताना खूप उपयोग झाला. ग्रेट. म्हणजे तो अनुभव तू पाठीशी ठेवून किंवा सोबत ठेवून पुढे जाऊ पाहतेस. नक्कीच. म्हणजे त्या ज्ञानाचा मला डेफिनेटली उपयोग होतोय पुढे जाताना. राईट. त्याच्यामध्ये फरक काय जाणवला, म्हणजे तू म्हणालीस की 10 वर्षांची असताना तू लिटिल चॅम्प्समध्ये होतीस आणि इम्प्रूव्हमेंटच्या दृष्टीने तू आता नाही म्हणायला गेलंस तरी आत्ता कुठेतरी सूर नवा ध्यास नवामध्ये गेले, तर त्यामध्ये पण तुझा रियाज तर सुरू होताच, म्हणजे तू गाणं तर गात होतीस. तर त्या फेजमध्ये किंवा त्या काय म्हणू आपण त्या पिरियडमध्ये तुला कशा प्रकारे इम्प्रूव्ह होता आलं? हेच की माझं म्युझिकल नॉलेज जे आहे ते वाढलं. मेंटल आणि म्युझिकली मला कॉन्फिडन्स आला, त्यामुळे मग माझा स्टेज कॉन्फिडन्सही वाढला जास्ती. स्टेज कॉन्फिडन्सच्या दृष्टीनेच मला पुढे विचारायचं बरं झालं तू विषय काढलास की जसं नाटकाला किंवा अभिनय करताना तो एक स्टेज फेअर असतो तो घालवावा लागतो, तर हे आपलं जे गाणं आहे, आपला जो रियाज सुरू आहे इतके वर्ष किंवा इतके तास आपण करतोय, तर ते ठामपणे कसं मांडायचं किंवा तो कॉन्फिडन्स येणं किती गरजेचं आहे, काय वाटतं तुला? आणि शास्त्रीय काय म्हणू आपण त्याला गाणं असेल तेव्हा हे कसं शक्य करतेस तू? आता खरं तर काय म्हणजे कसं करते यापेक्षा मला मुळात स्टेज फ्राईट खूप नाहीये, ऑनेस्टली स्पीकिंग. पण एक लक्षात ठेवायला लागतं की आपण शिकलोय, खूप वर्ष शिकतोय, मेहनत घेतोय, अजून खूप करायला आहेच आहे डेफिनेटली, पण आता जो क्षण आहे स्टेजवरचा तो आता घालवून चालणार नाहीये. तेव्हा जी माझी सगळं ऍप्लिकेशन आहे ते मला आता इथे करायचंय. त्यामुळे मग तेव्हा तो कॉन्फिडन्स आणि जेव्हा रियाज चांगला झालेला असतो, रोजचा झालेला असतो, ते गाणं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस केलेलं असतं तेव्हा ते मग तुम्हाला येतं किंवा ती त्या वेळची वेळही असते, पण ऍटलिस्ट यू शुड बी कॉन्फिडंट की येस मी हे केलंय, मला येतंय आणि मी माझं 100% आता देऊ शकणार आहे, असं आहे. तो कॉन्फिडन्स किंवा ते मनाशी बाळगणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे कुठल्याही क्षेत्रात आहे. आणि हे तुमच्या ऍक्टिंगचं आपलं असेल, गाणं असेल. आता थोडं पुन्हा क्लासिकल किंवा शास्त्रीयकडे जाताना ते बरेचदा असं म्हटलं जातं बघ की लोक म्हणतात काय बाबा बोरिंग आहे शास्त्रीय गायन किंवा किचकट आहे, त्यामुळे पाठ फिरवतात त्याच्याकडे किंवा जाताना फार ऐकताना दिसत नाही. तर खरंच ह्या बाबतीत तसं आहे का? कारण की पाहायला गेलं तर आनंददायी अनुभव पण येतो, सुखकारक पण येते. तर
त्याकडे वळताना किंवा त्याकडे जाताना खरंच कोरला जाऊन शिकताना तुझ्या वाटेला हा अनुभव आला का, किंवा तू काय अनुभवलंस? पेशन्स खूप लागतो. शास्त्रीय संगीत शिकायचं म्हणजे पेशन्स खूप लागतो. त्या मानाने मग लोकांना असं वाटत असतं की गाणी शिकूया ना पटकन, ते होईल ना. पण गाणी सुद्धा छान म्हणण्यासाठीही पेशन्स लागतो. आणि शास्त्रीय तुमचं साधा सा लागतोय का नाही, हे आपला बरोबर लागतोय का नाही त्या पट्टीमध्ये, हे कळण्यासाठी सुद्धा 3-4 वर्षाची जी सेल्फ मॉनिटरिंग म्हणते मी त्याला, की आपलं आपण ऐकून ते करेक्ट करणं किंवा करेक्ट आहे का नाही हे ठरवणं, याला सुद्धा 3-4 वर्ष लागतात. लॉंग प्रोसेस. इट्स अ व्हेरी लॉंग प्रोसेस. तर त्यामुळे ते बोरिंग वाटू शकतं काही जणांना त्यातून, आणि काही जणांना नाहीच आवडत. तर मग ते एक सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. पण मला असं कधी झालं नाही. मला ते म्हणजे थोडं लहान वयात कधी असं वाटलं जरी असेल तरी ते खूप टेम्पररी, पण नाही, म्हणजे मला ते कायम आवडायचं. आणि अजून त्यात कसं डीप जाता येईल, काय अजून करता येईल, याकडेच माझा कायम कल राहिलाय. राईट. म्हणजे त्याच्यामध्ये काही तुला फरक जाणवतो का? म्हणजे अर्थात आहे फरक, पण तुझ्या दृष्टीने जेव्हा तू लाईट म्युझिक गातेस किंवा गझल वगैरे प्रकार गातेस आणि हार्डकोर जेव्हा शास्त्रीय गायन करतेस, तर त्याच्यामध्ये तुला काय फरक जाणवतो, म्हणजे ऑन स्टेज सुद्धा आणि रियाजा दरम्यान सुद्धा? आता जेव्हा गाणं किंवा लाईट म्युझिक याचं गायचं असतं या प्रकारचं, तेव्हा तुमच्याकडे तेवढा ठराविक वेळ असतो. 4 मिनिटात मला हे गाणं साधारण ते जसं आहे लोकांच्या डोक्यात तसं गायचंय. थोडंसं मला इम्प्रोव्हायझेशनला यात स्कोप आहे. त्यामुळे कमी वेळात मला पटकन ते जे आहे ते इम्पॅक्टफुली मांडायचंय. बरोबर. वेळा शास्त्रीय संगीतामध्ये मला आहे वेळ थोडासा, माझा ॲटलिस्ट साथ नीट लागतोय ना, माझं ते एक स्वगत असतं सुरुवातीची जी थोडी आलापी असते. मग हळूहळू सेट हो तो ग्राफ. मात्र मग तो ग्राफ बिल्ड करणं, ते म्हणजे वरती जायला पाहिजे ती मैफिल, यासाठी प्रयत्न करणं. आणि हे सगळं रियाजातून होतच असतं. म्हणजे रियाज हा माझा जवळजवळ 1.5-2 तास चालतो. त्यात मग हे करूया ते करूया, या रागाचं असं त्या रागाचं तसं, या गोष्टी चालू असतात. सो वेळ हा ऑन स्टेज एक असतं की हा प्रकार गायला आपल्याला इतका वेळ, लिमिट. बरोबर. इकडे फुलायला तसं लिमिट नसतं. म्हणजे फुलेस्तोवर इट्स डन असं असतं. आणि क्लासिकलला तुम्ही हळूहळू फुलत ते फुलवायचं तुमचं काम असतं. ओके. ग्रेट. भारतीय संगीत आपण जर बघितलं तर अजरामर आहे. आणि आता पुन्हा जेव्हा हा विषय तो शास्त्रीय गायन किंवा संगीत, तर याला पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे, कारण की हा वारसा खूप मोठा आहे. बरोबर. तर याच्यामध्ये आता माध्यम वगैरे तर मुद्दा आलाच, पण आत्ताच्या पिढीला जेव्हा शॉर्ट कंटेंटमधनं किंवा शॉर्ट व्हिडिओजमधनं लगेच आउटपुट हवा असतो, तर तू म्हटलीस त्याप्रमाणे पेशन्स खूप गरजेचा असतो. तर हे पुढे घेऊन जाताना म्हणजे काय गोष्टी गरजेच्या वाटतात तुला, आणि तू ह्या सगळ्याकडे कसं बघतेस की बाबा ही परंपरा पुढे घेऊन जायची आपल्याला, तर त्याविषयी काय सांगशील तू? आता पेशन्स आणि कष्ट याला तर पर्यायच नाहीये या क्षेत्रात. असं नाही होणार की मी आज शिकायला लागले आणि मी उद्या राग गायले. नो, दिस इज नॉट गोइंग टू हॅपन. त्यामुळे पेशन्स आणि कष्ट याला खरंच पर्याय नाहीये. मात्र आहे की काळाप्रमाणे थोडंफार जे बदल होतात ते स्वीकारून आपण ते संगीत कसं पुढे नेऊ शकतो. म्हणजे पूर्वीच्या मैफिली आपण जर बघितल्या रात्र चालायच्या, तेव्हा लोकांचाही ऐकण्याचा तेवढा पेशन्स होता, गायकांचाही गाण्याचा तेवढा स्टॅमिना, कपॅसिटी सगळंच होतं. आता असं नाही राहिलंय. अजूनही शास्त्रीय संगीत उत्तम प्रकारे पुढे चाललंय. वेगळ्या स्पर्धा असतात. आता मॉडर्न कॉलेज सारख्या कॉलेजमध्ये स्वरमाधुरी ही उत्तम शास्त्रीय संगीताची दर्जेदार स्पर्धा होते दरवर्षी. आणि मैफिलींचा काळही आता शॉर्ट झालेला आहे. म्हणजे साधारण एक कलाकार 1.5 तास गातो, त्यातही 2 राग मांडले जातात किंवा असं जनरल एक असतं. पण आहे लोकांना अजूनही ते ऐकण्याची आवड आहे. तो पेशन्स कमी जरी झालाय तरी अजूनही शास्त्रीय संगीत ऐकणारा एक उत्तम क्लास आपल्याकडे आहे. आणि अजरामर काय आहे तर यात नाविन्य आहे. आज मी जो एखादा राग गायले, समजा एक्झाम्पल भूप, आणि आज मी गायले आणि उद्या तर तो वेगळा असणार आहे. का तर त्याचे स्वर सारखे आहेत. खरं तर त्याचं स्ट्रक्चर जो सांगाडा आहे तो सारखा आहे, पण त्याचं जे इम्प्रोव्हायझेशनमुळे आणि क्रिएटिव्हिटीमुळे तो रोज वेगळा होणार आहे. म्हणजे माझाच राग आज वेगळा आहे, उद्या वेगळा आहे. त्यामुळे लोक परत का ऐकायला जातात एका कलाकाराची मैफिल, तर त्यांना नवीन कारण हे आहे की आपल्याला जसं नवीन हवं असतं सध्या, तर शास्त्रीय संगीतातून खरं तर नवीन काहीतरीच मिळतंय तुम्हाला रोज ऐकायला. पण ते डिकोड करणं तेवढं गरजेचं आहे. ते डिकोड करणं किंवा ऍटलिस्ट एखाद्याला कानाला कळतं ना हे सुंदर आहे,
अगदी प्रत्येक स्वर डिकोड करता येईलच असं ही अपेक्षाच नाही आहे प्रत्येकाकडनं. पण कुठेतरी सुख वाटतंय ते ऐकून, छान वाटतंय की अरे वा, त्या फिलिंगवरही आज कितीतरी रसिक आहेत जे ऐकायला जातात पुन्हा पुन्हा. राईट. मग आता पुन्हा हा मुद्दा येतो म्हणजे शेवटाकडे जाताना थोडंसं की आता गोडी निर्माण करणं हा पण एक म्हणजे तुझ्या पिढीतल्या लोकांचं काम आपण म्हणूयात, कारण की जे अगदीच नवीन येऊ पाहतात ज्यांना तू शिकवते सुद्धा. तर ती गोडी कशा प्रकारे निर्माण करता येईल, कारण की त्या वर्गाला जर खेचायचं असेल किंवा घेऊन जायचं असेल सोबत, ही परंपरा पुढे न्यायची असेल तर काय करता येईल असं वाटतं तुला? काय करता येईल म्हणजे आता जास्त ओढ लोकांची गाण्यांकडे असते, तर मग गाण्यांच्या थ्रू कसं काय आपल्याला शास्त्रीय संगीत त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. आता 2012 का आय थिंक 15 साली कट्यार काळजात घुसली सिनेमा आला, तर त्या सिनेमामुळे एकदम रिव्होल्युशनरी एक मोमेंट झाल्यासारखं झालं की यूथ जो आहे तो सगळा एकदम खेचला गेला शास्त्रीय संगीताकडे, खेचला गेला किंवा एक पिल्लू सोडल्यासारखं झालं की ही या आपल्या सगळ्या रचना आहेत आणि त्यांच्याकडे त्या ऐकण्याकडे सगळे वळले. तर मग असंच आता गाण्यांमधनं शास्त्रीय संगीत कसं पोचवता येईल, तर राग बेस्ड जी काही गाणी असतात ती शिकवून थोडीशी त्या रागाची म्हणजे काहीतरी एक कुतूहल निर्माण व्हावं स्टुडंटच्या मनात की हा काय राग आहे बाबा, राग म्हणजे काय आहे. तर त्यांना जे माध्यम ओळखीचं आहे त्या थ्रू आपण त्यांच्यापर्यंत शास्त्रीय संगीत पोचवू शकतो असं मला वाटतं. ग्रेट. थोडं पुन्हा एकदा म्हणजे काही मुद्दे मला विचारायचे आहेत, म्हणजे राहत नाहीत की बाबा स्टुडिओ रेकॉर्डिंग जेव्हा होतं किंवा तू स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करतेस तर त्याचा अनुभव काय असतो, कारण की बाहेर जेव्हा ते गाणं रिलीज होतं तर प्रेक्षकांना ते ऐकायला मिळतं आणि जनरल आता BTS वगैरे पण येतात, बरोबर, पण ती जो वेळ लागतो तर ती प्रोसेस ऐकायला मला आवडेल. बरोबर. आता खरंच मोठी प्रोसेस असते ती. आपल्याला दिसायला ते 4-5 मिनिटाचं गाणं दिसतं, पण त्याच्या मागे खूप एफर्ट्स असतात. मुळात संगीतकाराला चाल सुचली की तो शोधात असतो की आता कोणता आवाज मला लागेल, मग तो त्या संगीतकार त्या गायकाला अप्रोच होतो. मग त्यांचं जे काय डिस्कशन असतं, मग रफ एक चाल जी संगीतकारांनी तयार केलेली असते ती गायकाला पाठवली जाते किंवा दिली जाते, आयदर बसून शिकवली जाते किंवा व्हॉट्सॲपवर किंवा कशीही पाठवली जाते. त्यानंतर तो गायक ती चाल त्याच्या पद्धतीने शिकून घेतो आणि मग या गाण्याची स्केल ठरवली जाते. हा खूप महत्त्वाचा विषय आहे, गाण्याची स्केल म्हणजे गाण्याचा जी पट्टी आपण म्हणतो ती ठरवली जाते. बरोबर, की गायकाला कुठली पट्टी सूट होतीये. संगीतकाराची जी पट्टी असते तीच गायकाची असेल असं नाही. त्यामुळे मग गायक आता इथेही हे नॉलेज शास्त्रीय संगीताचं खूप उपयोगी येतं की मला माझा सा या गाण्याचा मुळात सा कुठला आहे, त्याप्रमाणे मला माझा सा कुठला ठेवायचा आहे आणि मी काय स्केल निवडायची आहे. त्यातून फील, एक्सप्रेशन हे तर आहेच आहे. बरोबर. शिवाय त्या गाण्यातले काय बारकावे आहेत याच्यासाठी जो ब्रेनची जी तयारी असते ना ती सगळी शास्त्रीय संगीतातून होते आणि ते या प्रोसेसमध्ये फार उपयोगी येतं. सो ती स्केल निवडून झाल्यावर एक त्याचा रफ ट्रॅक त्या स्केलमध्ये केला जातो संगीतकाराकडनं आणि मग रेकॉर्डिंगची डेट ठरते. मग एक काही संगीतकारांची अशी पद्धत असते की एक पायलट ट्रॅक रेकॉर्ड करायचा, म्हणजे एक रफ ट्रॅक जो काही कमर्शियल खूप असलं तर ते तिकडे आधी तो पायलट जातो, मग तो अप्रूव्ह होतो वगैरे. सो पायलट करण्याची एक पद्धत असते. जेव्हा त्या रफ ट्रॅकवरच गायक स्टुडिओत जातो, ती सगळी चाल गातो जशी, मग त्याच्यावर काम होतं ऑफकोर्स आणि ती अप्रूव्ह होते नाही जे काय होतं त्याचं, आणि मग नंतर पुन्हा फायनल चाल रेकॉर्ड केली जाते. आणि मग तेव्हा त्या दोघांचं म्हणजे ती मोठी प्रोसेस असते. रेकॉर्डिंगला भरपूर तास लागू शकतात. मग त्यात अजून गायकाचे इनपुट्सही घेतले जातात, संगीतकाराचेही काही सजेशन्स असतात, कुठली जागा कशी घ्यायची आहे. टेक्स रिटेक्स तर होतातच नक्कीच. म्हणजे जेवढं फ्लोमध्ये गाता येईल तेवढं उत्तमच, पण परफेक्शनच्या दृष्टीने टेक्स रिटेक्स हे होतात. ओके. आणि मग यामध्ये आता पुन्हा तू लाईव्ह सुद्धा अनेकदा गायलेस, तर यातला फरक काय नेमका? आता स्टुडिओत कसं असतं, जसं तू म्हणलास टेक रिटेक, ही टेक रिटेकची गोष्ट स्टुडिओत आपण करू शकतो. अरे ही हरकत नाही आली किंवा ही जागा नाही आली, अरे माझा आवाज वर नाही गेला किंवा एक शब्द विसरला, ओके इट कॅन बी डन अगेन. पण लाईव्ह मध्ये तसं होत नाही. लाईव्ह मध्ये सुटलं की एकदा सुरू झालं की झालं. मग ऐन स्टेज वर सुद्धा काही चेंज होऊ शकतो की अरे नाही ही स्केल आपण चेंज करूया. मग यू शुड बी प्रिपेअर्ड. सगळ्यासाठी तुमची तयारी पाहिजे. एकच कडवं घ्यायचं आहे का 2च कडवी घ्यायची आहेत. गाणी सुद्धा ऑन स्टेज बदलतात की अरे ऑडियन्स हे ऐकणारा नाही आहे, तर मग आपण जरा उडती गाणी घेऊया किंवा नाही जरा यांना उडती गाणी नको आहेत, मग जरा एखादं शास्त्रीय संगीतावर आधारित असं गाणं घेऊया. त्यामुळे सगळ्याची तयारी लागते आणि ऑन स्टेजही एक
परफॉर्म करणंही सुंदर एक्सपिरियन्स असतो आणि रेकॉर्डिंग करण्याची मजा वेगळी असते, कारण दोन्हीतून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याच समृद्ध करतात. शिकणं खूप गरजेचं आहे, शिकणं खूप महत्वाचं आहे. आता अगदी शेवटचा प्रश्न की फ्युजन हा जो प्रकार एक नवीन निघालाय, की आता शास्त्रीय बद्दलच बोलतोय आपण, थोडं क्लासिकल वगैरे ट्रेडिशनलच्या दृष्टीने, तर फ्युजन जेव्हा होतं मोठमोठ्या गाण्यांचं सुद्धा होतं, म्हणजे पूर्वीच्या गाण्यांचं सुद्धा होतं, तर त्याला धक्का बरेचदा लागतो असं म्हटलं जातं मोठमोठ्या गायकांकडनं सुद्धा. तर ते कितपत व्हावं किंवा त्याला कितपत धक्का लावावा, तुझं काय मत आहे यावर? आता हे भान ठेवणं की त्याला कितपत धक्का लागतोय हे सब्जेक्टिव्ह आहे. एखाद्याला वाटतं की नाही बाबा फार नाही लागत आहे, किंवा काही जणांना नाही यांनी खूपच हे केलं याचं. पण मला काय वाटतं की त्यातनं शेवटी जर गोडी निर्माण होतच असेल, आज जर अलबेला सजन आयोरी ऐकून एखादा जर वळला त्या मुख्य बंदिशीकडे किंवा त्या अहिर भैरव या रागाकडे, तर काय वाईट आहे म्हणजे, की मग ॲटलिस्ट ते कुतूहल निर्माण झालं ऐकणाऱ्यामध्ये, त्याला त्या गोष्टीवर विचार करा असा वाटला की अरे हे नक्की काय आहे. त्यामुळे फ्युजन म्युझिक, आणि कसं आहे जेव्हा तुम्ही दोन गोष्टी ब्लेंड करताय, म्हणजे फ्युजनपेक्षा मी त्याला ब्लेंड असा शब्द वापरीन. ओके. तर मग जेव्हा या गोष्टी ब्लेंड होत आहेत तेव्हा थोडेसे नियम शिथिल हे होणारच आहेत. आता लाईट म्युझिकमध्ये सुद्धा नियम खूप शिथिल झालेले आहेत, तेव्हा त्याला अगदी शास्त्रोक्त अशी चौकट नसते. फ्लेक्झिबल राहायला पाहिजे थोडं. आणि फ्युजन म्युझिकचंही तसंच आहे, ते कानाला छान वाटतंय, त्यात वेगळ्या गोष्टी आहेत, त्यात क्लासिकलही जपलं जातंय आणि नाही असं नाही, उत्तम फ्युजनही आज केलं जातं किंवा ब्लेंड छान केला जातो. त्यामुळे आणि ही आता काळाची गरज होत चालली आहे काही काही गोष्टी ह्या, त्यामुळे त्याही ॲक्सेप्ट करतच पुढे आपल्याला जर आपल्या ट्रॅडिशनल आर्ट फॉर्म्स न्यायच्या असतील तर त्या ट्रॅडिशनली नेणं हेही तितकंच गरजेचं आहे आणि अशा माध्यमांमधनं नेणंही तितकंच गरजेचं आहे. वा, म्हणजे थोडक्यात ओपन राहायला पाहिजे सध्या. बरोबर. आता एक विनंती, म्हणजे अगदी आपण जर शेवट करतो याचा, तर एखादं शास्त्रीय गाणं जर तू गायलीस त्याने आपण एंड करूयात. आता हे पण एक जनरल लोक ऐकतात की भैरवीनी शेवट केला, तर मी एक भैरवीच सादर करते. आता भैरवी हे काय नक्की, तर तो एक राग आहे आणि भैरवी म्हणजे तो एक राग आहे आणि त्या रागाने जनरली शेवट केला जातो असं म्हणतात का, तर ते शरणभाव, सरेंडरचं जे इमोशन आहे ते त्यातनं दिसतं आणि देवाला शरण जाणं अशा अर्थी त्याचा एक सगळा फील किंवा झोन आहे. तर मग अवघा रंग एक झाला या भैरवीने मी शेवट करते. चालेल. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. मी तू पण गेले वाया, मी तू पण, मी तू
बालपण गेले वाया, पाहता पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला, नाही भेदाचे ते काम, नाही भेदाचे ते काम, वा. पळून गेले क्रोध काम, पळून गेले क्रोध काम, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, एक झाला, एक झाला. सुपर्ब सुपर्ब. म्हणजे हे थांबूच नाही असं वाटत होतं खरंच. सो मी आता आउट ऑफ क्युरियोसिटी म्हणतो असं समज. पुन्हा एकदा माझी एक पर्सनल विनंती आहे तुला की तुझं एक गाणं मला माहिती की ते खूप छान गातेस तू. आता शास्त्रीय तर झालंच तर थोडंसं तू लाईट म्युझिकसुद्धा गातेस. तर जुबी डुबी हे जे गाणं आहे 3 Idiots मधलं तर ते अगदी 30 सेकंद जर गायलीस तर खूप भारी वाटेल. मी गाते लाईटही अगदी व्यवस्थित येस 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 गातेच त्यामुळे नक्कीच. नक्की नक्की. आणि एवढ्या आठवणीने तू एवढ्या वर्षांचं लक्षात ठेवून सांगितलंस खूप छान वाटलं. येस. गुनगुनाती है ये हवाएं, गुनगुनाता है ये गगन, गा रहा है ये सारा आलम, ज़ुबिदू परम्पा, ज़ुबिडुबी ज़ुबिडुबी पम्पा रा ज़ुबिडुबी परम्पा, ज़ुबिडुबी ज़ुबिडुबी नाचे क्यों पागल स्टूपिड मन, रुबी रुबी ज़ुबिडुबी ज़ुबिडुबी पम्पा रा ज़ुबिडुबी परम्पा, ज़ुबिडुबी ज़ुबिडुबी नाचे क्यों पागल स्टूपिड मन, शाखों पे पत्ते गा रहे हैं, फूलों में भंवरे गा रहे, दीवाने किरणे गा रहे हैं, ये पंछी गा रहे, वो बगिया में दो फूलों की हो रही है गुफ्तगू, जैसा फिल्मों में होता है हो रहा है हूबहू, आई आई ज़ुबिडुबी पम्पा रा ज़ुबिडुबी परम्पा, ज़ुबिडुबी नाचे क्यों पागल स्टूपिड मन, रुबी ज़ुबिडुबी पम्पा रा ज़ुबिडुबी परम्पा, ज़ुबिडुबी नाचे क्यों पागल स्टूपिड मन,
Zubi, pam pa 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 ga stupid man. Zubi dubi, pa ga stupid man. ह्या गाण्याचा म्हणजे तू ज्या प्रकारे गाते त्याचा मी पर्सनली फॅन आहे म्हणून मी हे विनंती केली. खूप सुंदर. आणि मला असं वाटतं की ह्याला शास्त्रीय गाण्याचा जर बेस असेल तुला, म्हणजे तू जे गायलीस तर ते जास्त फायद्याचं कसं ठरतं हे दिसलं किंवा ऐकलं लोकांनी. शाखोपे हे जर करायचं असेल तर ते पिचिंग तुमचं ॲक्युरेट पाहिजे. आता कसं काही उदाहरणं जर द्यायची झाली, शाखोपे हे जमण्यासाठी तो शास्त्रीय संगीताचा अभ्यास खूप महत्वाचा होतो. किंवा बगिया में दो फुलो के हे नेमकं किती खाली गेलंय, कसं गेलंय, तर हे जो ब्रेनचं जे तयार होणं असतं ते सगळं त्या प्रकारे मोल्ड झालं. येस येस येस. खरंच खूप सुरेल गप्पा होत्या असं मी म्हणेन, कारण की थांबूच नाही असं वाटत होतं, पण आपण आता थांबूयात. आणि मलाही खूप मजा आली. आणि स्वरसात स्टुडिओजचे तुझे आज तुमच्या सगळ्या टीमचे मी आभार मानते की मला आज इकडे बोलवलं, कारण की हा विषय तसं बोलायला गेलं तर किती याच्यावर खूप आहे. सो एक छान संधी मला दिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचेही आभार मानते. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद मयुरी. थँक्यू. मी मगाशी उल्लेख केला की मयुरीला तुम्ही यूट्यूबवर ऐकू शकता, म्हणजेच तिचं एक यूट्यूब चॅनल आहे स्वतःचं. तिथे तुम्ही तिला जरूर ऐका, कारण की खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी तिने तिथे पोस्ट केलेली या नावानेच आहे. येस येस. तुम्ही नक्की जाऊन सबस्क्राईब पण करा आणि ऐका सुद्धा, कारण की सूर नवा ध्यास नावाचे पण परफॉर्मन्सेस आहेत त्याच्यावर. राईट. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि आमच्या स्वरसात स्टुडिओज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते. सो धन्यवाद मयुरी, पुन्हा एकदा धन्यवाद.